नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर आपल्याला अनेक अडचणी येत असतात, मात्र या प्रत्येक अडचणीचं समाधान आपल्याला मिळतं ते म्हणजे श्री माधव गुरुजी यांच्याकडेच. आतापर्यंत आपण नक्षत्रांवर बोलू काही ही मालिका ते घेऊन आले होते आपल्यासाठी. आता मात्र गूढ आयुष्याचं सरळ समाधान ही नवी मालिका आपल्यासाठी ते खास घेऊन आलेले आहेत आणि यावर आज आपण चर्चा करणार आहोत, स्थिरता आणि अस्थिरता या बाबतीत. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी आपल्या स्टुडिओमध्ये माधव गुरुजी आले. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. आपण स्थिरता आणि अस्थिरता याविषयी जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी माधव गुरुजी यांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष आणि विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची परंपरा, ज्योतिषशास्त्राची परंपरा हे खूप छान पद्धतीने पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा एस्ट्रोलॉजी सेंटर पनवेल आणि दादर इथे स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी येऊ शकता. याशिवाय प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथे सुद्धा आपण श्री माधव गुरुजी यांना भेटू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे ते म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्याला सुद्धा आपल्याला मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या 20, 21 आणि 22 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी आपल्याला भेटणार आहेत. त्यामुळे आजच तुम्ही श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. याशिवाय गिरनार, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, 4 धाम यात्रा अशा आध्यात्मिक साधनेसहित श्री माधव गुरुजी धार्मिक यात्रांचं नियोजन नेहमी करत असतात. आपण या यात्रेंचा सुद्धा लाभ नक्कीच घेऊ शकता. खरं तर स्थिरता आणि अस्थिरता याबाबत ॲस्ट्रोलॉजिकल नेमकी संकल्पना काय आहे? तुम्ही फक्त स्थिती या गोष्टी करता याच्याकडे बघू नका. तर ॲस्ट्रोलॉजीची संकल्पना म्हणण्यापेक्षा ॲस्ट्रोलॉजीमध्ये ज्यावेळेला व्यक्ती येतो त्यावेळेला त्याच्या समस्येची जी संज्ञा असते ती संज्ञाच म्हणजे की स्थिरता अस्थिरता या स्वरूपामध्ये असते. आजकाल आपण बोली भाषेमध्ये बोलत असतो तर बोली भाषेमध्ये एक आपला शब्द कॉमन झालेला आहे. म्हणजे जनरल आपण सगळीकडे बोलतो त्यावेळेला पटकन आपण विचारतो की काय पोझिशन. म्हणजे उद्या एखादा पेशंट सिरियस आहे तर आपण हॉस्पिटलला असं नाही विचारत का हो ते सिरियस आहेत का गेलेत का असं नाही विचारतो. आपण फक्त एवढंच विचारतो की काय पोझिशन. मग समोरून आपल्याला रिप्लाय मिळतो की ते सिरियस आहेत किंवा हां आता रिकवर होत आहेत. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की काय पोझिशन आहे, काय स्थिती आहे. आणि एक्झॅक्टली ती स्थितीचा जर आपण विचार केला तर स्थिरता आणि अस्थिरता या दोन्ही गोष्टींमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक घटकेनुसार तुम्हाला वेगवेगळंपणा जाणवेल. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या घटनेमध्ये तुम्हाला स्थिर जाणवेल पण तीच गोष्ट दुसऱ्या एका याच्यामध्ये तुम्हाला बघताना ती अस्थिर जाणवेल. म्हणजे की मग त्याच्यामध्ये तुमचं ओपिनियन पुन्हा बदलेल की हे म्हणजे की फक्त स्थितीवर अवलंबून नाही तर हे परिस्थितीवर पण अवलंबून आहे. नंतर मग तुम्हाला असं वाटेल की हा स्वभावाचा भाग आहे का, की स्वभावामुळे किंवा मनामुळे या गोष्टी होत आहेत का किंवा मानसिकतेवर आहेत का. परंतु या सगळ्याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर स्थिती आणि अस्थिरता, स्थिरता आणि स्थिरता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या दोन्ही गोष्टी हा ॲस्ट्रोलॉजीचा एक पार्ट आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर तुमची जन्मकुंडली की ज्या नक्षत्रावरती तुम्ही जन्माला आलात ते नक्षत्र, याच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुम्ही जन्माला आलात त्यावेळेला तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहांची जी स्थिती आहे आणि त्या ग्रहांचं पुढे ज्याप्रमाणे भ्रमण होत आहे आणि त्या भ्रमणामुळे तुमच्या जीवनामध्ये जी स्थिती आहे स्थिरता आणि अस्थिरता जी निर्माण होत आहे ती स्थिरता आणि अस्थिरता या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजीमध्ये संकल्पनेमध्ये अपेक्षित आहे. एक छोटंसं उदाहरण आपण याच्याकरता बघूया. खूप म्हणजे की प्राचीन काळामधली कथा आहे की गरुड प्रत्येक म्हणजे की विष्णूचं वाहन होतं आणि सगळ्या देवांची मिटिंग होती आणि गरुड त्या ठिकाणी विष्णूंना घेऊन गेले मिटिंगला. आणि मग विष्णू आतमध्ये मिटिंगला जाऊन गेल्यानंतर बाहेर जो एक अशी वॉल धरू आपण होती त्या वॉलवरती तो गरुड येऊन बसला आणि त्याच्या बाजूला त्याचा एक मित्र ससाणा येऊन बसला. आणि मग ससाणा येऊन बसतो आणि तेवढ्यामध्ये तिथे यमराज येतात आणि यमराज या दोघांकडे बघतात. गरुड त्यांना अभिवंदन करतं, ते गरुडाला अभिवंदन करतात आणि त्याच्यानंतर बाजूला त्या कुचितपणे बसलेल्या ससाणाकडे बघतात आणि काही न बोलता निघून जातात. ते आतमध्ये निघून गेल्यानंतर ससाणा खूप घाबरतो आणि त्या गरुडाला म्हणतो की मला खूप बेचैन वाटते. आता बघा की स्थिती आणि याच्यामध्ये म्हणजे स्थिरता आणि अस्थिरता ज्यावेळेला तो त्याच्या बाजूला बसला होता तो स्थिर होता. आता एक घटना घडली की त्या ठिकाणी यम आले आणि त्याच्याकडे कुचित नजरेने बघून गेले. बस त्या गोष्टीमुळे आता काय झालं तर आता तो पूर्णपणे अस्थिर झाला. त्या अस्थिरतेमध्ये तो इतका बेचैन होतो की नाही त्यांनी माझ्याकडे नीट नाही बघितलेला आणि मला त्याच्यामुळे खूप भीती वाटते. मग गरुड म्हणतो त्यांना काय घाबरायचं, थांब मी तुला खूप लांबवर घेऊन जातो.
चल आपण जाऊ, म्हणून ते दोघं जण उडतात. आता नॉर्मली आहे की गरुडाची भरारी आणि गरुडाचं उडणं आणि ससाण्याचं उडणं खूप फरक पडतो. काही अंतरावरती ससाणा दमतो, दमल्यानंतर गरुड म्हणतो की नाही नाही, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला आणखीन लांब घेऊन जातो. तो म्हणतो नाही रे, इथे विष्णू बसतात, मी कसं बसू. अरे म्हणतो बस, आज तूच विष्णू आहेस, म्हणून त्याला बसवतो आणि दूर हिमालयामध्ये घेऊन जातो आणि एका कपारीमध्ये त्याला नेऊन ठेवतो की या कपारीमध्ये तू आराम कर, आता इथे कसं वाटतंय. आता परत तिथे गेल्यानंतर त्याची स्थिती बदलली. तिथे गेल्यानंतर तो म्हणतो आता छान वाटते, मला सेफ वाटते, काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणतो ठीक आहे, आता मी जातो, मीटिंग आटपतो, विष्णूंना सोडतो आणि पुन्हा तुला घ्यायला येतो. तोही आनंदाने त्याला म्हणजे की बाय करतो आणि मग गरुड परत आपल्या जागेवरती येऊन बसतो. पुढे देवांची मीटिंग संपते, एक एक देव बाहेर येतात आणि यम बाहेर येतात. यम बाहेर आल्यानंतर हा गरुड त्या यमांना म्हणतो की तुम्ही काय असं वागता हो, तुमचं स्वतःचा अधिकार लक्षात घ्या आणि तुमचं कार्य लक्षात घ्या. घाबरला ना माझा मित्र बिचारा. म्हणले कोण मित्र? ते बोलले माझ्या बाजूला ससाणा बसलेला, तुम्ही असं मीटिंगला जाताना इतकं कुचित नजरेने त्याच्याकडे बघितलं, तो बिचारा घाबरला. तर म्हटलं बरोबर, कुचित नजरेने बघितलं म्हणजे माझ्या मनात प्रश्नच तसा निर्माण झाला. तर म्हणजे काय प्रश्न निर्माण झाला? तर म्हणलं यम म्हणलं मी विचार करतो की आणखीन काही क्षणामध्ये याचा जो मृत्यू आहे तो हिमालयाच्या कपारीमध्ये ठेवलेला आहे आणि मग तो इथे काय करतोय. मग हा ज्या वेळेला प्रश्न त्याने ऐकला त्याच्या वेळेला गरुड पुढे अनुत्तरित झाला, काहीच बोलला नाही. आता गरुड स्थिर अवस्थेमध्ये होता, म्हणजे स्थिर याच्यामध्ये असताना सुद्धा त्याच्या याच्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक फॅक्टर हा स्थिरता आणि अस्थिरता निर्माण करतो. मग तो फॅक्टर जो आहे ना, तो फॅक्टर मानसिक किंवा स्थितीबद्दल नाही आहे, तो जो आहे तो पूर्णपणे ॲब्सोल्युटली डिपेंड आहे. हा तुमच्या ग्रहमानावरती डिपेंड आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीमधल्या मोमेंटवरती डिपेंड आहे. तर स्थिरता आणि अस्थिरता या गोष्टीच्या बाबतीत ही फक्त स्थिती नाही आहे, ते हा ॲस्ट्रॉलॉजिकल संकल्पना आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजी संकल्पनेनुसार तुम्ही या स्थितीकडे ज्यावेळेला बघाल त्यावेळेला याच्यामध्ये तुम्ही सुधाराव आणू शकाल किंवा याची कारणं किंवा ही कशामुळे निर्माण होते याचा तुम्ही अंदाज लावू शकाल. आणि याच्याकरता सर्वात महत्त्वाचं काय असेल तर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन भेटलं पाहिजे आणि तुमच्या स्थितीबाबतचं नक्की काय पोझिशन आहे ती जाणून घेतली पाहिजे. अर्थात, पण ही स्थिरता आणि अस्थिरता ही सगळ्याच वयोगटामध्ये असते का? आणि मग जर असेल तर ती कशा प्रकारे असते? मॅडम खूप चांगला प्रश्न विचारला. म्हणजे की भविष्याबद्दल आपण ज्यावेळेला बोलतोय किंवा हे गुढ आयुष्याचं सरळ समाधान आपण काढलं तर त्याच्यामध्ये एखादा विषय आपण ज्यावेळेला घेतोय की स्थिरता आणि अस्थिरता विषय घेतोय तर तो सगळ्यांवरती म्हणजे की ह्याचा जर इफेक्ट तुम्ही बघितलं की सगळ्या वयोगटामध्ये म्हणण्यापेक्षा जन्मलेल्या मुलापासून म्हणजे की त्याला साधारण समजायला लागल्यापासून ते अगदी म्हातारपणाचा माणूस आहे की तो आता खूप म्हातारा झाला आहे, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्थिरता आणि अस्थिरता तुम्हाला पूर्णपणे जाणवेल. म्हणजे आणि कशा प्रकारे जाणवायची झाली तर त्याचे बोली भाषेमध्ये लोकांचे प्रॉब्लेम जर सांगितले तर ते जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला समजेल पण आणि आपल्याला लक्षात पण येईल. म्हणजे की जसं पाल्य येतात आणि पाल्याची पत्रिका काढतात, म्हणजे की जनरली असं आहे की मुलगा 5-1 वर्षाचा झाल्याच्या नंतर ते पत्रिका वगैरे काढायचं, असं बरंच काही म्हणजे की लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हेही सांगू इच्छितो की पत्रिका जो हा विषय आहे हा असं काही नाही आहे की 5 वर्षांनी काढायला पाहिजे का 2 वर्षांनी काढायला पाहिजे. तुम्ही जन्मल्यानंतर लगेच सुद्धा पत्रिका काढली तरी त्याच्यामध्ये काही वावगं होत नाही. पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं की सगळे जे म्हणजे की डिलिव्हरी वगैरे होते किंवा त्या बाळाचा जन्म होता तो घरामध्येच व्हायचा आणि त्यावेळेला मॉर्टॅलिटीचं प्रमाण खूप होतं. म्हणजे जन्मलेलं प्रत्येक बालक जगायचंच असं नाही. म्हणजे की त्यावेळेचे जे काही कारणं असतील की अस्वच्छता असेल किंवा मेडिकलचा एवढा प्रसार नव्हता किंवा प्रत्येक ठिकाणी दवाखानेही नव्हते, तर त्यामुळे डिलिव्हरी घरीच व्हायची आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला असं व्हायचं की ते बाळ डगावायचं म्हणजे मॉर्टॅलिटी व्हायची. तर मग त्यामुळे असं व्हायचं की मग त्याची पत्रिका घाईघाई नको बनवायला, पहिले तो जन्माला आलाय मग तो राहू दे, मग 4-5 वर्ष जगला की आता ओके तो जगणार आहे, मग त्यावेळेला त्याची पत्रिका बनवायची. असं त्यावेळेला पडलेला रीतिनियम आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये असं काही नाही की जन्मल्यानंतर एवढ्याच ह्याच्यानी पत्रिका बनवायची. तर त्याप्रमाणे तुम्ही त्याची पत्रिका बनवता म्हणजे आणि बनवल्यानंतर मग पालक सांगतात की जरा ही पत्रिका बघा ना, आम्ही बनवून घेतली तुमच्याकडनं आणि सगळं डिटेल मागे भविष्य लिहिलेलं असतं. तरी पण एक भविष्य ऐकण्याची म्हणजे की मजा वेगळी असते किंवा क्युरियोसिटी वेगळी असते. त्यामुळे आम्ही पण ते पत्रिकेचं वाचन लगेच करून देतो आणि ते वाचन करत असताना लोक म्हणतात म्हणजे की पालक जे त्याची समस्या सांगतात ते म्हणतात अहो तो प्रचंड अस्थिर आहे. म्हणजे पहिला शब्द त्या मुलाच्या बाबतीमध्ये येतो की तो प्रचंड अस्थिर आहे. मग ती अस्थिरता कधी त्याची शिक्षणाच्या बाबतीत असते की तो एका जागेवर बसत नाही, तो इकडे तिकडे धावत असतो, तो जेवत नाही, त्याच्यानंतर दुसरं हे असं असेल की नाही म्हणून तो कुठल्याच गोष्टीच्या याच्यामध्ये ना खूप रागावतो. अशी त्याच्यामधल्या अस्थिरतेची कारणं त्याच्यामध्ये सांगितली जातात. म्हणजे ही त्याच्या वयोगटाच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे बसतात. सेकंड थिंगमध्ये आपण पुढे गेलो म्हणजे की त्याच्या अजून थोडा पुढे जाऊन आपण विचार केला तर पुढच्या ह्याच्यामध्ये बघाल तर टीनेजर वयामध्ये पालक सांगतात की त्यावेळेला पाल्याला घेऊन येतात किंवा पत्रिका घेऊन येतात
येतात त्यावेळेला म्हणतात की तो ऐकतच नाही, इतका अस्थिर येतो, आमचा एकही शब्द ऐकत नाही, इतका अस्थिर येतो, घरामध्ये 1 मिनिटं थांबत नाही, इतका अस्थिर येतो की त्याचे मित्र आणि मित्र यांच्यामध्येच पूर्णपणे तो हरवलेला असतो आणि त्याच्यामुळे तो घरामध्ये नसतोच. ही त्याच्याबाबतची अस्थिरता आपल्याला ऐकायला मिळते. मग ज्यावेळेला तरुणपणामध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो एक कालावधी आहे की साधारण 20 ते 30 वर्षाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला सेटल व्हायचं असतं. त्यामुळे त्याला प्रोफेशन एज्युकेशनच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतात. मग ते निर्णय घेताना त्याच्याकडे अस्थिरता पूर्णपणे असते. मग मी कुठल्या शिक्षणामध्ये जावं, कुठलं शिक्षण घ्यावं या ह्याच्यामध्ये अस्थिरता असते. मग नोकरी करावा का व्यवसाय करावा या निर्णयाच्या ह्याच्यामध्ये अस्थिरता असते. पुढे तो नोकरी करत असताना नोकरीमध्ये येणाऱ्या समस्या त्याच्यामुळे अस्थिरता येते. व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये ज्या अस्थिरता असतात त्यामुळे तो अस्थिरता त्याच्या जीवनामध्ये येते. याच्या व्यतिरिक्त सामाजिक अस्थिरता, प्रापंचिक अस्थिरता तिथं तुम्हाला माहिती आहे म्हणजे की उद्या विवाह होत नाही ही सुद्धा एक अस्थिरता आहे की विवाह झाला असता तर सेटल झालो असतो, विवाह झाल्यानंतर काहींच्या ह्याच्यामध्ये डिवोर्स वगैरे असे विषय येतात तर ती पण पूर्णपणे अस्थिरता येते. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माणूस त्याचं वर्डिंग प्रॉपरली हेच वापरतो की वैवाहिक जीवनामध्ये खूप अस्थिरता आहे किंवा नोकरी धंद्यामध्ये खूप अस्थिरता आहे किंवा मी हे सगळं करतोय पण माझ्या जीवनामध्ये खूप अस्थिरता आहे. तर स्थिरता आणि अस्थिरता या गोष्टीमधली अस्थिरता ही ॲस्ट्रॉलॉजीचा एक भागच भरून जाते म्हणजे की प्रत्येक वेळेला हे ऐकायला मिळतं. याच्या व्यतिरिक्त आपण पुढे मध्यम वयामध्ये गेलो तर मध्यम वयामध्ये माणसाच्या जीवनामध्ये आणखीन अस्थिरता येते. त्यावेळेला प्रॉपर्टीच्या रिलेटेड काही अस्थिरता असते, सामाजिक स्वरूपामध्ये काही अस्थिरता असते, नात्यांच्या बाबतीमध्ये काही अस्थिरता असते आणि म्हातारपणाच्या ह्याच्यामध्ये शारीरिक बाबतीमध्ये की प्रापंचिक अडचणी यापेक्षा शारीरिक अडचणी महत्त्वाच्या असतात की डोळ्यांचं ऑपरेशन करायचं आहे त्याच्यामुळे शारीरिक बाबतीमध्ये खूप अस्थिरता आहे. तर वयोगटामध्ये जर धरलं तर वयोगटामध्ये लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये अस्थिरता हा भाग आपल्याला जाणवतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बोलताना ते ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतात किंवा एखाद्या ॲस्ट्रॉलॉजीच्या समोर येतात त्यावेळेला ते हीच गोष्ट प्रामुख्याने सांगतात की माझ्या वैवाहिक जीवनामध्ये अस्थिरता आहे, कोण सांगतो माझ्या शैक्षणिक जीवनामध्ये अस्थिरता आहे, कोण सांगतो की माझ्या व्यवसाय नोकरी धंद्यामध्ये अस्थिरता आहे. आणि अशा प्रकारचे स्थिरता आणि अस्थिरता ही ॲस्ट्रॉलॉजीमधल्या सगळ्या घटकांमध्ये अनुभवायला मिळते. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान याच्यामध्ये स्थिरता आणि अस्थिरता या विषयाचं आपण जाणून घेतोय आणि सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर सगळ्याच वयोगटामध्ये ही अस्थिरता असते असं तुम्ही म्हणालात खरं, पण मग याची नेमकी कारणं कोणती हे तुम्ही सांगू शकता का? 100% ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे की कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही बघाल तर मार्गदर्शन करत असताना ती समस्या त्याच्या आयुष्यामध्ये का निर्माण झाली, ती अस्थिरता त्याच्या आयुष्यामध्ये का निर्माण झाली आहे, त्याच्या अशी कुठली ग्रहस्थिती आहे, त्याच्या अशी कुठली महादशा आहे किंवा त्याच्या कुठली प्रभाडे कुठल्या नक्षत्राचा प्रभाव त्याच्यावरती आहे याबाबतचं पूर्णच्या पूर्ण विवेचन, याबाबतचा पूर्णच्या पूर्ण अभ्यास हा ॲस्ट्रॉलॉजीने प्रथम केलेला आहे. त्याबाबतचं तसं संहितेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की ही समस्या फक्त माझ्याच बाबतीत आहे, परंतु असं नसतं. त्याच वेळेला ते 100 लोक, 1000 लोक, लाख लोक तीच समस्या त्याच वयामध्ये त्याच वेळेनुसार सहन करत असतात. प्रत्येकाला फक्त एवढं वाटत असतं की हे माझ्या जीवनामध्ये आहे. हे मोठं आश्चर्य याच्यामध्ये अभ्यास करताना जाणवतं. म्हणजे आता प्रामुख्याने बघितलं तर लहान मुलांपासून आपण सुरुवात करू, कारण आपण हे मगाशी पटवून दिलेलं आहे सगळ्यांना की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अस्थिरता आहे. मग लहान मुलांच्या बाबतीमध्ये अस्थिरतेमध्ये ते काय म्हणतात की बाबा तो जेवताना अस्थिर असतो. बघा ती आई त्याला भरवायला घेते आणि मग ज्यावेळेला भरवायला घेते तर तो कुठेतरी सायकलवरनं फेऱ्या मारत असतो. मग एक घास त्याला भरवतो, मग तो जाऊन एक राऊंड मारू देणार, मग ती थांबणार, आता थांबा थांबा दुसरा घास घ्या. अभ्यासाच्या बाबतीत पण त्याचं तसंच असतो की तो इकडे एकदा उठेल, एकदा पाणी प्यायला उठेल, एकदा इकडे जायला उठेल, तिकडे जायला उठेल. मग अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्याची अस्थिरता असते. मग त्याच्या दुसऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे की ह्याच्या व्यतिरिक्त धरलं तर की नाही तो कुठल्याही गोष्टीमध्ये जर त्याला सांगितलं ही उपासना कर किंवा त्याला काही आपण बरोबर वाचायला बसवलं तर तो वाचन पण करत नाही, ऐकत पण नाही. म्हणजे मग या सगळ्या गोष्टीमध्ये ते म्हणतात की तो प्रचंड चंचल आहे, त्याच्यामध्ये प्रचंड अस्थिरता आहे. तर हे मुलांच्या बाबतीमध्ये होतं. मग मुलांच्या बाबतीमध्ये अशी अस्थिरता याचं कारण काय म्हणजे तर याच्यामध्ये प्रामुख्याने जन्माच्या वेळेला प्रत्येक तत्वानुसार आपला जन्म होतो. पंचतत्वापासून आपली बॉडी बनलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग या पंचतत्वामध्ये वायुतत्व जर अब्सेन्स असेल तर वायुतत्व अब्सेन्स असल्यामुळे अशा प्रकारचे भाग पूर्णपणे घडतात. मग याच्यामध्ये ही अस्थिरता वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असू शकते. हे कॉमन फॅक्टर आहेत की हे मुलांच्या बाबतीमध्ये येतात. काही मुलांच्या बाबतीत अजून वेगळे येतात की कोण बोलत नाही आहे म्हणून त्याच्या याच्यामध्ये अस्थिरता आहे, की एकच अस्थिरता आहे की तो बोलत नाही म्हणून. तर मग तो बोलत का नाही आहे, मग तो बोलणारच नाही आहे का, तो मुकाच राहणार आहे का. मग ह्या गोष्टीचं सुद्धा संगोपन येतं. मग त्यावेळेला जर म्हणजे की ज्यावेळेला त्याचं बॉडीचं क्रिएशन होतं आहे आणि ज्यावेळेला त्यांचा म्हणजे की गर्भसंस्कार मुहूर्त आहे त्या मुहूर्ताच्या वेळेला जर दुसरं एखादं तत्व अब्सेन्स असेल तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो. कधी कधी दृष्टीच्या बाबतीत अस्थिरता असू शकते. मग ती अस्थिरता
असताना त्याच्या जन्माच्या वेळेला कुठलं तत्व त्याच्यामध्ये नव्हतं, त्यामुळे अशी अस्तित्व आली. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास पूर्णपणे करावा लागतो. आणि मग अभ्यास केल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की लहान मुलांच्या बाबतीमध्ये ज्या समस्या उद्भवतात त्यावेळेला तत्वाचा अभाव त्या ठिकाणी असतो आणि केवळ त्या तत्वाचा अभाव त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये किंवा त्यांच्या परस्परच्या स्थितीमध्ये ही अस्थिरता आपल्याला जाणवते. मग ही अस्थिरता जाणवते आपल्याला याच्यावरती, मग त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करून त्यावरचे उपाय त्यांना सांगितले की निश्चितपणे ती आपल्याला फुलफिलमेंट पण करता येते, म्हणजे ती पूर्णपणे आपल्याला स्थिरतेमध्ये कन्वर्टसुद्धा करता येते. दुसरं आपण याच्यामध्ये बघितलं की त्याच्या पुढच्या याच्यामध्ये टीनेजरमध्ये, आता टीनेजरचा विषय मांडताना यांना खूप विचारपूर्वक मांडायचा विचार आहे. म्हणजे तो खूप विचारपूर्वक अशा करता आहे की टीनेजरच्या याच्यामध्ये बघाल ना तर त्यावेळेला ते पूर्ण ग्रासलेले असतात. म्हणजे एक आपण म्हणतो ना की ते अल्लड वय असतं, त्यांच्यामध्ये पूर्णपणे मॅच्युरिटी आलेली नसते. आणि सेकंड थिंगमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं अट्रॅक्शन असतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांना हवीशी वाटत असते, प्रत्येक गोष्ट ते कॉपी पेस्ट करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. मग या टीनेजरच्या याच्यामध्ये ना मी मागे एका एपिसोडमध्ये पण सांगितलेलं की आपली बुद्धीसुद्धा प्रत्येक वेळेला बदलत असते मीन त्याच्यामध्ये डिग्री ती प्राप्त करत असते. कधी प्रज्ञा नावाची बुद्धी आहे, कधी मेधा नावाची बुद्धी आहे. तर त्यावेळच्या बुद्धीच्या याच्यामध्ये तेवढं म्हणजे की आपण त्याला मॅच्युरिटी हा शब्द वापरतो म्हणजे, पण त्यांना बौद्धिक विकास त्यावेळेला त्या पातळीने होणं गरजेचं असतं. त्या पातळीने बौद्धिक विकास झालेला नसतो. म्हणजे टीनेजरमध्ये ज्यावेळेला येतं त्यावेळेला बुद्धी तत्वाचा त्याच्यामध्ये पूर्णपणे अभाव किंवा बुद्धी तत्वाच्या काही घटकांचा अभाव त्याच्यामध्ये पूर्णपणे दिसतो. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ती अस्थिरता असते. मग त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण ज्यावेळेला येतो की ज्यावेळेला तो नोकरी धंदा आहे त्याच्याबाबत तो निर्णय घ्यायचा आहे, त्यावेळेला त्याच्या पत्रिकेनुसार की बघितलं तर त्याच्या याच्यामध्ये पूर्णपणे अस्थिरता आहे. का तर तो डिसाईडच करू शकत नाही आहे की मी व्यवसाय करावा का नोकरी करावी. त्याच्या घरच्यांचं प्रेशर आहे तो नोकरी करावी, त्याचं स्वतःचा ओपिनियन आहे की मी व्यवसाय करतो, पण बॅकग्राऊंड कुठलीही नाही आहे व्यवसाय करण्याकरता. मग अशी परिस्थिती असताना त्यांनी काय निर्णय घ्यायचा ही त्याच्या जीवनामध्ये अस्थिरता पूर्णपणे असते. मग ही अस्थिरता एक्झॅक्टली बघत असताना त्यावेळेला जी त्याची ग्रहांची पोझिशन आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मंगळ ग्रह आहे, कारण तो आता म्हणजे की तरुण झालेला आहे आणि आता पुढे सगळ्या कार्याकरता सज्ज आहे. तर अशा वेळेला मंगळाची पोझिशन देखील आपल्याला विचारामध्ये घ्यावी लागते, रवीची पोझिशन घ्यावी लागते, बुधाची पोझिशन जी आहे ती लक्षामध्ये घ्यावी लागते. आणि मग ह्या तिन्हीचा इफेक्ट त्याच्यावरती त्यावेळेला असतो. म्हणजे तरुणपणामध्ये ज्या समस्या येतात ह्या वेळेला त्या अस्थिरतेच्या पाठीमागे ग्रहांची नक्की जबाबदारी असते की त्यावेळेला आपण त्याचे ग्रह तपासून घ्यायला पाहिजेत आणि ह्याचबरोबर त्याचं नक्षत्र स्वामी याचा सुद्धा आढावा घ्यावा लागतो की हे सुद्धा फॅक्टर त्याच्यावरती पूर्णपणे इफेक्ट करत असतात. आणि मग फोर्थ वन एज की जसं मध्यम वयामध्ये तो असेल आणि मध्यम वयामध्ये जर काही कौटुंबिक त्याच्यामध्ये अस्थिरता असेल, सामाजिक अस्थिरता असेल, प्रापंचिक अस्थिरता असेल किंवा त्यावेळेला सुद्धा असं होतं की अचानकपणे व्यवसाय बंद होतो, अचानकपणे नोकरी जाते, मग त्यावेळची जी त्याची अस्थिरता असते त्यावेळेला अस्थिरतेचा विचार करताना त्याला शनीची महादशा चालू आहे का, त्याच्या पत्रिकेमध्ये शनी महाराजांची काय पोझिशन आहे, राहू त्याच्या पत्रिकेमध्ये कुठे आहे, केतू त्याच्या पत्रिकेमध्ये कुठे आहे आणि हे सगळं चालवत असताना रवीची त्याच्या पत्रिकेमधली काय भाग आहे आणि गुरु म्हणजे ब्लेसिंग त्याला किती आहेत या सगळ्या गोष्टीचाही अभ्यास करावा लागतो. कुठेतरी या ग्रहांच्या इफेक्टमुळे त्यावेळेला जीवनामध्ये अस्थिरता आलेली असते. आणि फायनली ज्यावेळेला तो एंड स्टेजमध्ये असतो म्हणजे की म्हातारपणामध्ये जो ज्यावेळेला असतो त्याला म्हातारपणामध्ये त्याच्यावर रिलेटेड अस्थिरता असेल तर मग ती प्रॉपर्टीच्या रिलेटेड असते जसं आपण मगाशी बघितलं किंवा तब्येतीच्या स्वरूपामध्ये असते. तर त्यावेळेला रविचंद्राचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्यावेळेला डे बाय डे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक दिवसामध्ये काय काय बदल होत आहेत हे बदल त्यावेळेला बघावे लागतात. म्हणजे जनरली जर आपण बघितलं की ह्या सगळ्या चारही फॅक्टरमध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये जर इफेक्ट होत असेल तर तो ग्रहांचा इफेक्ट असतो, त्याच्या नक्षत्र जे जन्मजात असतं त्याचा इफेक्ट असतो आणि त्याच्या कुंडलीमध्ये जो काही त्याचा एक ढाचा, त्याचं जे काही भविष्य आहे, त्याची जे काही ॲस्ट्रॉलॉजी आहे, त्याचं जे काही फ्युचर आहे, या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट त्यावेळच्या याच्यावरती पूर्णपणे अवलंबून असतो. ज्याचं पूर्णपणे आकलन आपण कुंडलीच्या माध्यमातून किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून 100% घेऊ शकतो. 100% आपल्या जीवनामध्ये अस्थिरता आहे का आणि असेल तर ती कुठल्या स्वरूपाची आहे हेही आपण जाणून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पूर्णपणे विवेचन केल्यानंतर ते वर्णन पूर्णपणे ऐकल्यानंतर आपण त्या विवरणावरनं पुढे आपल्या जीवनाची दिशासुद्धा ठरवू शकतो. मुळापासून ही अस्थिरता जाण्यासाठी काय करायला हवं? ही एक्झॅक्टली स्थिरता राहण्याकरता ॲस्ट्रॉलॉजी 100% मार्गदर्शन करते. ह्याच्यामध्ये प्रत्येक जसं वयोगटानुसार त्याच्या समस्या आहेत, वयोगटानुसार त्याच्यावरती फॅक्टर्स आहेत की कुठल्या फॅक्टरमुळे ते वेळेला इफेक्ट होतात, उपाय देखील एक्झॅक्टली त्या स्वरूपाचे असतात. जसं लहान मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही सांगतो की त्याला एक पंचमुखी रुद्राक्ष वापरा की पंचमुखी रुद्राक्षमध्ये 5 तत्व येतात, तर मग त्याप्रमाणे त्याला पंचमुखी रुद्राक्ष सांगितला जातो. एखाद्या ठिकाणी असं असतं की 4 तत्वांमधलं एखादंच तत्व अवेलेबल आहे तर 4 मुखी रुद्राक्ष म्हणजे 4 फेस रुद्राक्ष आपण त्याच्यामध्ये वापरायला सांगतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष वापरून मुलांच्या बाबतीमध्ये त्याचा खूप चांगला इफेक्ट होतो. याच्या व्यतिरिक्त उपासना आणि साधना पण सांगितली जाते. काही मुलांना आपण बालोपासना वाचायला सांगतो, काही मुलांच्या बाबतीमध्ये आपण सांगतो की शंकराच्या पिंडीमध्ये दररोज जाऊन म्हणजे की मंदिरामध्ये जाऊन पिंडीवरती पाणी वाहायच्या आतून. तर अशा प्रकारचं असं नाही की फक्त रत्न किंवा रुद्राक्षच त्याच्यावरती उपाय म्हणून आहे, त्याच्यावरती मंत्र पण उपाय म्हणून आहेत.
तो मुलगा जे काही करू शकतो, बालोपासना म्हणू शकत नसेल तर तो ऐकू शकतो, हनुमान चाळीसा म्हणू शकत नसेल तर तो ऐकू शकतो. तर अशा प्रकारची उपाययोजना देखील याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीने पूर्णपणे सांगितलेली आहे. पुढे आपण टीनेजर स्वरूपामध्ये असतो तर टीनेजर स्वरूपामध्ये सगळीकडनंच तो अडकलेला असतो. म्हणजे शाळेचं किंवा कॉलेजचं त्याच्या शिक्षणाचं एक प्रेशर असतं. त्यांनी एक टार्गेट दिलेलं असतं की त्या टार्गेटमध्ये त्याला अचिव्हमेंट असते. घरी आईवडिलांचं, पॅरेंट्सची त्याच्याकडनं अपेक्षा असते. त्यांनी एक टार्गेट दिलेलं असतं, ते टार्गेट फुलफिलमेंट करायचं असतं. आणि त्याला वैयक्तिक कशामध्ये तर खेळण्यामध्ये इंटरेस्ट असतो, स्वतःचं काहीतरी करिअर वेगळं बनवण्यामध्ये इंटरेस्ट असतो, मी कसा फेमस होईन ह्या गोष्टीकडे त्याचं जास्तीत जास्त अट्रॅक्शन असतं. आणि मग याच्यामध्ये तो लादला जात असताना त्यावेळेला बौद्धिक समस्या असतात. मग बौद्धिक समस्यामध्ये त्यावेळेला सरस्वती यंत्र आपण अशा लोकांना पूजनामध्ये देतो. याच्या व्यतिरिक्त द्विमुखी रुद्राक्ष म्हणजे दोनमुखी रुद्राक्ष आहे, तो दोनमुखी रुद्राक्ष आपण त्यांना सजेस्ट करतो. याच्या व्यतिरिक्त त्या साधनेमध्ये किंवा त्याच्या याच्यामध्ये उपासना सांगत असताना प्रामुख्याने हनुमान चाळीसा उपासना खूप लाभदायक होते की हनुमान चाळीसाचं आपण वाचन करायला सांगतो. किंवा शिवमहिमा स्तोत्र देखील खूप लाभदायक होतं की शिवमहिमा स्तोत्र आपण त्या वयोगटाच्या याच्यामध्ये वाचायला सांगतो. किंवा आता मोबाईलवर सगळं अवेलेबल आहे तर यूट्यूबला डाउनलोड करून ऐकावं असं आपण त्याच्यामध्ये सजेशन देतो. अशा प्रकारचं सजेशन त्या वयोगटामध्ये येतं. याच्या व्यतिरिक्त तरुण माणूस आहे आणि त्याच्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत, मग नोकरीच्या रिलेटेड असतील किंवा मग त्याच्या याच्यामध्ये व्यवसायाच्या रिलेटेड असतील, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने माणिक आणि पाचू ह्या रत्नांचा वापर आपण करतो. माणिक आणि पाचू रत्न त्याच्यावरती आपण सांगतो. उपासनेच्या साधनेच्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र खूप लाभदायक होतो. याची एक विशिष्ट संख्या आपण त्याच्यामध्ये सांगतो. व्यंकटेश स्तोत्र त्याच्यामध्ये आपण त्यांना आवर्जून वाचायला सांगतो. आणि या गोष्टीचा डेफिनेटली ते नकारात्मकतामधनं म्हणजे की त्यांच्या जीवनामध्ये जी काही एक अस्थिरता आहे त्या अस्थिरतेमधनं ते स्थिरतेमध्ये यायला त्याचं पूर्णपणे प्रमाण होतं, पूर्णपणे फायदा होतो. पुढे मध्यम वयाची लोक ज्यावेळेला येतात त्यावेळेला मध्यम लोकांच्या वयाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही उपास तपास, जसं शनिवार उपास आहे किंवा प्रदोषचं व्रत आहे, शनी महात्म्य आहे, अशा प्रकारची उपासना आपण करायला सांगतो. शनी याग त्यांना करायला सांगतो. किंवा प्रापंचिक अडचणी असतील तर नवचंडी याग करायला सांगतो. अर्घला स्तोत्र दररोज वाचायला सांगतो. त्याचबरोबर रुद्राक्षामध्ये 13 मुखी रुद्राक्ष किंवा 14 मुखी रुद्राक्ष आपण परिधान करायला सांगतो. या माध्यमातून देखील त्याच्या याच्यामधल्या सुधारणा भरपूर प्रकारे होतात. आणि म्हातारपणामध्ये की ज्यावेळेला तो वयोवृद्ध झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये प्रॉपर्टी रिलेटेड काही त्याच्या अस्थिरता आहे किंवा ज्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये तब्येतीच्या रिलेटेड म्हणजे प्रकृतीच्या रिलेटेड आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा महासुदर्शन याग, महामृत्युंजय याग, महामृत्युंजय मंत्राचा जप, ह्याच्या व्यतिरिक्त रुद्रमंडल पूजा, अशा अनेक प्रकारच्या स्वरूपाने मार्गदर्शन त्याच्यामध्ये केलं जातं की ते स्वतःसुद्धा त्या उपासनेमध्ये, त्या पूजनामध्ये पूर्णपणे बिझी होऊन जातील. आणि याच्या व्यतिरिक्त काही रत्न किंवा रुद्राक्ष वापरून देखील ते पूर्णपणे अस्थिरतेमधनं स्थिरतेमध्ये कन्वर्ट होऊ शकेल. तर अशा प्रकारच्या अनेक आणि अनेक उपासना आणि साधना या 100% या अस्थिरतेमधनं स्थिरतेमध्ये कन्वर्ट होण्याकरता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये उपलब्ध आहेत. खरंच खूप छान महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. साईनाथ आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.